नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले आहेत। 5 महत्त्वाचे निर्णय, त्यापैकी कर्जमाफीचा निर्णय बघूया काय आहे त्या महत्त्वाच्या आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या झटपट महत्त्वाच्या बातम्या। साखर उत्पादनामध्ये ठरणार उत्तर प्रदेशात अव्वल, उत्तर प्रदेशात 11, महाराष्ट्रात 1 तर तमिळनाडूत 7 कारखाने सुरू असल्याची माहिती। एकूण साखर उत्पादन 261 लाख टनांचा अंदाज। वाढत्या उन्हामुळे सोलापूरकरांची होरपळ, उन्हाचा पारा 45 अंशांच्या पलीकडे, शेती कामांवरती होतोय परिणाम, शेतकऱ्यांवरती आहे या हवामानामुळे मोठे संकट। अमरावती नागपूर बाजारात आले दर दबावात, तो उत्पादन खर्चाच्या भरपाईचा प्रश्न झाला निर्माण, शेतकऱ्यांवरती मोठे संकट, सरकारने मदत करावी अशी मागणी। कापूस बियाणे विक्री 15 मे पासून 1 जून नंतरच लागवड करण्याचे कृषी विभागाचे आव्हान, त्यामुळे कापसाचं उत्पादन यावर्षी कसं होणार याकडे सरकारचं लक्ष। मका, ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ, राज्यात यंदा 4.5 लाख हेक्टरवरती उन्हाळी पिके झाल्याची माहिती आली समोर, त्यामुळे शेतकऱ्यांनाही होतो याचा दुप्पट फायदा। लाडक्या बहिणींची दिशाभूल करणाऱ्या मंत्रालयाचा पहिला क्रमांक, सरकारच्या 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्डवरती काँग्रेसचा हल्लाबोल, लाडक्या बहिणींचा निधी न मिळाल्याने महाराष्ट्रात शेतकरी देखील संतप्त। मराठवाडा दुष्काळ मुक्तीच्या वल्गना कागदावरच, कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाण्याला कायदेशीर अडथळा, मराठवाड्याकडे 35 टीएमसी पाणी वळविण्याबाबतच्या प्रश्नावरती कायम प्रश्नचिन्ह उमटले। ऊसाच्या एफआरपीत 150 रुपयांची वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, किमान 329 रुपये मिळणार दर, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। देशातील कापसाची उत्पादकता वाढवणे शक्य, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजिकल सेंटरच्या अभ्यासातील मोठं निरीक्षण आलं समोर, त्यामुळे कापसाचं उत्पादन वाढणार का, आता सरकारचं लक्ष। भारतातील पोल्ट्री उद्योग निर्णायक वळणावरती असल्याची सरकारची धक्कादायक माहिती आली समोर, सीएलएचे अध्यक्ष दिव्यकुमार गुलाटी यांनी दिली महत्त्वाची माहिती, काय होणार याकडे लक्ष। आमदार राणा पाटीलच कळीचा नारद, 268 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यासाठी राणांचीच होती तक्रार, अखेर पालकमंत्र्यांनीच दिली स्पष्ट धाराशिवमध्ये कबुली। शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नाही, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजितदादांनी झटकले हात, मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात कर्जमाफी होणारच, राज्यात रणकंदन होण्याची शक्यता। मे महिन्यात उन्हाचा चटका कायम राहणार, महाराष्ट्रात उष्ण लाटांची शक्यता, सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। भारत पाक तणावामुळे सुकामेवा महागणार, अफगाणिस्तानमधील आयातही दुबई मार्गे होण्याची शक्यता, परवानगी विना सीमा पलीकडे ट्रक अडकल्याची सरकारची माहिती आली समोर। साखरेच्या एमएसपी वाढीसाठी साखर उद्योग प्रचंड आक्रमक, केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपी तटास 150 रुपये दरवाढ केल्यानंतर ऊस उत्पादकांना दिलासा मिळाल्याची माहिती। 1 रुपयात पीक विमा योजनेत अनेकांनी सरकारला चुना लावल्याची अजित पवारांची थेट कबुली, योजना गुंडाळण्याचे अजित पवार यांच्याकडून सतोवास, धनंजय मुंडेंनी घोटाळा केल्याचाही होत आहे मोठा आरोप। 7/12 वरील कालबाह्य नोंदी होणार कमी, जिवंत 7/12 मोहीम राबवण्यास प्रारंभ, राज्यात 7/12 उतारावरती मयत खातेदारांच्या वारसदाराचे नाव नोंदवण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत। दुधाच्या उत्पादनामध्ये 20% घट, उन्हाचा उत्पादनावरती परिणाम, राज्यात मागणी असूनही पुरेसा दर मिळेना, त्यामुळे दूध उत्पादन घटले परंतु भाव मात्र मिळेना। गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक तंत्र विकसित, राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांना करते मोठा त्रासदायक ठरते।
आदिवासी विकास महामंडळाच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळा बाजार. आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील भात नाशिकऐवजी गुजरातमध्ये नेऊन भरडाई करून कोट्यवधी रुपयांची तांदळाची केली उलाढाल. राज्यावरती अवकाळी पावसाची सावट. मंगळवार ते बुधवारपासून राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. हवामान खात्याने दिले संकेत. उष्णतेच्या लाटेनंतर महाराष्ट्रामध्ये वातावरणात मोठा बदल. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा आणि अनुदान तसेच शेतकरी कर्जमाफी यासाठी सरकार खूप मोठं आंदोलन करत होतं, परंतु यावेळेस आता त्यांना महत्त्वाचा विजय मिळाला आहे.